नमस्कार. आज आपण बनवतोय चटपटीत असा टोमॅटो राईस, ते पण कुकरच्या एक शिट्टीत. एकदम चवदार अशी रेसिपी आहे, नक्की करून बघा. त्यासाठी आपण घेतले 3 टोमॅटो, 1 वाटी तांदूळ घेतला आहे आणि आलं लसूण पेस्ट घेतली आहे आणि थोडेसे गरम मसाले घेतलेत, खूप मसाले नाही घेतलेले. यासाठी मी इंद्रायणी तांदूळ वापरते आहे. आमच्याकडे तो आवडतो म्हणून तुम्ही यासाठी बिर्याणी राईस पण वापरू शकता. तांदूळ असे स्वच्छ धुवून घेतले, एक 10 मिनटं आधी धुवून ठेवायचे. नंतर टोमॅटोची प्युरी करून घेतली आपण मिक्सरमध्ये. आपण ही सगळी प्युरी वापरणार आहोत. छान रंग येतो त्याच्यामुळे. कुकर गरम केला एका साईडला, त्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकलं आहे. त्याच्यातच आपण आता जिरं टाकणार आहे. जिरं तडतडलं की त्याच्यामध्ये आपल्याला गरम मसाले टाकायचे. एक आपण वेलची टाकतो हिरवी, 1 तेजपत्ता आणि 2-3 लवंगा घेतल्यात, एक दालचिनीचा तुकडा घेतला आहे आणि 3-4 काळी मिरी, त्या आपण सगळ्या याच्यात टाकून घेणार आहे. खूपच छान लागतो हा भात. लहान मुलांना डब्यासाठी किंवा मोठ्यांना पण डब्यासाठी किंवा 1 पॉट मील म्हणूनही तुम्ही करू शकता. एकदम चविष्ट असा बनतो. आणि त्याच्यामध्ये आपण आता धुतलेले तांदूळ टाकणार आहे. सगळे तांदूळ टाकून घ्यायचे आणि छान परतून घ्यायचे आपल्याला. असे 2-3 मिनटं छान परतायचे ते चांगले. त्याच्यातच आपण आलं लसूण पेस्ट टाकतो आहे, कारण आपण हे पण छान परतलं जाणार आहे त्याच्याबरोबर. परत टोमॅटो प्युरी टाकल्यावर पण आपण परतणार आहे. असं मस्त परतून घ्यायचं सगळं. त्याच्यामध्ये ऑप्शनल आहेत काजू. मी 4-5 टाकते तुकडे काजूचे. तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता, नाही टाकले तरी चालू शकतं. तसाही हा भात खूप छान लागतो. आता टोमॅटोची प्युरी घालायची, सगळी प्युरी टाकते मी आणि छान मिक्स करून घ्यायची. आणि छान ती आटेपर्यंत आपल्याला भात परतायचा आहे. तो घट्ट प्युरी आहे त्यामुळे आटते 2-3 मिनटातच. आणि ह्याच्यामुळे रंग पण खूप सुरेख येतो आणि चव पण एकदम मस्त लागते, टँगी अशी. त्याच्यात थोडंसं लाल तिखट टाकणार आहे आपण तिखटपणासाठी आणि 1 चमचा साखर, म्हणजे चव बॅलन्स होते टोमॅटोची. किती सुंदर रंग दिसतो बघा. असं छान हलवून घ्यायचं आपल्याला परतून चांगलं. छान परतून झालेला आहे भात आपला. आता त्याच्यामध्ये ज्या मिक्सरच्या भांड्यात आपण टोमॅटो प्युरी केली होती त्याच्यातच पाणी घ्यायचं आहे. आता तांदळाच्या ह्याच्याप्रमाणे पाणी घ्यायचं. इंद्रायणीला थोडं कमी पाणी लागतं आणि जर बिर्याणी राईस असेल तर त्याला पण तुम्ही अंदाजाप्रमाणे पाणी घालू शकता, कमी जास्त तुम्हाला. आणि मीठ टाकून घेणार आहे. कुकरचं झाकण लावून घ्यायचं आपल्याला आणि कुकरची एकच शिट्टी काढणार आहे आपण. एका शिट्टीमध्ये आपला भात लगेच झटकीपट तयार होतो. शिट्टी झालेली आहे कुकरची. कुकर गार झाल्यावर आपण भात काढून घेतो आहे सर्विंग प्लेटमध्ये. छान कलर आला, एकदम मस्त. कुठल्याही कलरची गरज नाही आपल्याला, टोमॅटोनेच छान मस्त कलर दिलेला आहे भाताला. एकदम सुंदर असा लाल लाल भात झालेला आहे. त्याच्यावरती आपण असे थोडेसे पुदिना चिरून आणि 4-5 मटारचे हिरवे दाणे घालून असे मस्त सर्व केलेलं आहे. एकदम सुंदर भात दिसतो आपला आणि चवदार पण लागतो खूप. नक्की करून बघा. आणि रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा.
आणि जर तुम्हाला अशाच वेगवेगळ्या भाताच्या रेसिपी हव्या असतील तर मला नक्की कमेंट करा.